पण आत्ताची जी राज्यातली शरद पवार विरुद्ध अजित पवार ही लढत झाली, या लढतीमध्ये नेमके काय निकष, काय परिणाम समोर आले याविषयी जाणून घेणार आहोत. प्रेसिता, या परिणामांविषयी काय सांगशील? खरं तर आपण पाहायला गेलं तर बंडखोरी आणि पक्षफोडाफोडी या सगळ्याचं राजकारण पाहता अजित पवार गटाला फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ह्याचे निकाल आता पाहता हे परिणाम उलट झालेले दिसतायत. खरं तर अजित पवार गटाने चांगलीच बाजी मारलेली आहे आणि ह्या सगळ्या जे आपण निकाल पाहतोय त्यामध्ये तब्बल 40 मतदारसंघ असे होते जिथे तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत रंगली होती आणि त्याचेच निकाल आता आपण जाणून घेणार आहोत, की कोणाविरुद्ध कोण होतं आणि कोण उमेदवार हे जिंकले आहेत. ती यादी आता मी तुम्हाला वाचून दाखवते. सर्वात पहिलं नाव आहे अणुशक्ती नगरमधून सना मलिक या नवाब मलिक यांच्या कन्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होत्या अजित पवार गटाकडून आणि त्यांच्या विरोधात फहाद अहमद स्वरा भास्कर यांचे पती होते. ते शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. सना मलिक यांचा अर्थात अणुशक्ती नगर मधून विजय झाला आहे. त्यानंतर श्रीवर्धन मधून अदिती तटकरे यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विरोधात अनिल नवगणे हे शरद पवार गटाकडून होते. त्यानंतर जुन्नरमधून अतुल बेनके आणि त्यांच्या विरोधात सत्यशील शेरकर हे होते. ते अपक्ष उमेदवार आहेत. ते विजयी झाले आहेत अतुल बेनके. त्याचबरोबर आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम अशी लढत रंगली होती. अर्थात या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. दिलीप वळसे पाटील हे निवडून आलेले आहे. त्यांनी आपला विजयी जे वर्चस्व होतं आंबेगावातल्या ते कायम ठेवलेलं आहे. त्याचबरोबर शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके विरुद्ध अशोक पवार अशी लढत रंगली होती. त्यामध्ये ज्ञानेश्वर कटके यांना विजय मिळाला आहे. पुढे इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत रंगली होती. खरं तर हर्षवर्धन पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना या निवडणुकीत पराभवाचा आता सामना करावा लागलाय. त्यानंतर बारामती अर्थात सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ काका विरुद्ध पुतण्या अशी लढत ही रंगली होती. अर्थात अजित पवार आणि युगेंद्र पवार अशी लढत रंगलेली पाहायला मिळाली आणि अजित पवार हे मोठ्या मताधिक्यानं बारामतीमधून निवडून आले आहेत. त्यानंतर पिंपरीमधून अण्णा बनसोडे आणि सुलक्षणा शिलवंत अशी लढत होती. त्यामध्ये अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे निवडून आले आहेत. त्यानंतर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे विरुद्ध बापूसाहेब पठारे यांच्यात लढत रंगली होती. त्यामध्ये शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे हे विजयी झालेले आहेत. त्यानंतर हडपसर मधून चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप अशी लढत होती. त्यामध्ये अजित पवार गटाचे चेतन तुपे हे विजयी झाले आहेत. अकोलेमधून किरण लहामटे आणि अमित भांगरे यांच्यामध्ये लढत होती. किरण लहामटे यांना विजय मिळवण्यात यश आलेलं आहे. त्याचबरोबर कोपरगाव मधून आशुतोष काळे आणि संदीप वरपे यांच्यात लढत होती. अजित पवार गटाचे आशुतोष काळे हे विजयी झाले आहेत. पारनेर मधून काशीनाथ दाते विरुद्ध राणी लंके अशी लढत होती. अजित पवार गटाचे काशीनाथ दाते हे विजयी झाले आहेत. अहमदनगर मधून संग्राम जगताप अजित पवार गटाचे आणि शरद पवार गटाकडून अभिषेक कळमरकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामध्ये संग्राम जगताप यांचा विजय झाला आहे. तर माजलगाव मधून प्रकाश सोळंके विरुद्ध मोहन जगताप अशी लढत होती. अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके हे विजयी झाले आहेत. बीड मधून योगेश क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढत होती. अर्थात ह्यामध्ये अजित पवार गटानेच बाजी मारली आहे. संदीप क्षीरसागर हे विजयी झाले आहेत. आष्टीमधून बाळासाहेब आजबे विरुद्ध मेहबूब शेख अशी लढत रंगली होती. त्यामध्ये भाजपा उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यानंतर परळीमधून धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी लढत होती आणि अर्थात अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे धनंजय मुंडे हे मोठ्या मताधिक्याने, जसं सिद्धीने त्यांचं मताधिक्य मगाशी सांगितलं, त्या मोठ्या मताधिक्याने ते विजयी झालेले आहेत. अहमदपूर मधून बाबासाहेब पाटील विरुद्ध विनायक जाधव अशी लढत होती. त्यामध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत. उदगीर मधून संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव अशी लढत होती. संजय बनसोडे हे विजयी झाले आहेत. तर माढामधून मिनल साठे या एकमेव महिला उमेदवार होत्या माढामधून आणि त्यांच्या विरोधात हे अभिजित पाटील शरद पवार गटाचे होते आणि शरद पवार गटाला तिथे यश मिळवलं आहे आणि अभिजित पाटील हे विजयी झालेले आहेत. त्यानंतर मोहोळमधून यशवंत माने विरुद्ध राजू खरे अशी लढत होती. अजित पवार गटाचे राजू खरे तिथे विजयी झालेले आहेत. फलटण मधून सचिन पाटील विरुद्ध दीपक चव्हाण अशी लढत होती. तिथे सचिन पाटील अजित पवार गटाचे, त्यांना यश मिळवलं आहे त्यांनी.
तर वाईमधून मकरंद पाटील विरुद्ध अरुणा पिसाळ अशी लढत होती. अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे विजयी झाले आहेत. चिपळूणमधून शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव अशी लढत होती. तिथे शेखर निकम यांना त्यांनी विजय मिळवला आहे. तर चंदगडमधून राजेश पाटील विरुद्ध नंदिता बाभुळकर अशी लढत होती. त्यामध्ये राजेश पाटील यांचा विजय झालाय. ते अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. कागलमधून हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी ही लढत होती. अर्थात ह्या लढतीकडे देखील राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं होतं. हसन मुश्रीफ यांनी ह्यामध्ये बाजी मारलेली दिसते. इस्लामपूरमधून निशिकांत पाटील विरुद्ध जयंत पाटील अशी लढत होती. अर्थात जयंत पाटील यांनी आपला बालेकिल्ला राखलेला आहे इस्लामपूरचा. ते शरद पवार गटाकडून लढत होते आणि ते शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यानंतर तासगाव कवठे महांकाळ हा देखील एक चर्चेतला मतदारसंघ आहे. तिथे संजय पाटील विरुद्ध रोहित पाटील हे आर पाटील यांचे सुपुत्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होते आणि अर्थात यामध्ये रोहित पाटील यांना विजय मिळाला आहे. त्यानंतर सिंदखेड राजा तिथे मनोज कायंडे विरुद्ध राजेंद्र शिंगणे अशी लढत होती. तिथे अजित पवार गटाचे मनोज कायंडे हे विजयी झाले आहेत. मोर्शीमधून देवेंद्र भुयार विरुद्ध गिरीश कराळे अशी लढत होती. भाजप उमेदवार तिथे विजयी झाले आहेत. तर तुमसरमधून राजू कोरमोरे आणि चरण वाघमारे अशी लढत होती. तिथे राजू कोरमोरे यांचा विजय झालाय. ते अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम अशी लढत होती. धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय झाला आहे. अजित पवार गटाचे ते उमेदवार आहेत. पुसदमधून इंद्रनील नाईक विरुद्ध शरद मैंद अशी लढत होती. इंद्रनील नाईक यांचा विजय झाला आहे. तर वसमतमधून राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेगावकर अशी लढत होती. राजू नवघरे हे विजयी झाले आहेत. येवलामधून अर्थात छगन भुजबळ ही आणि माणिकराव शिंदे यांची लढत होती. काटेकी टक्कर ही मानली जात होती आणि छगन भुजबळ यांनी आपला बालेकिल्ला आहे जो येवला मतदारसंघ तो राखला आहे आणि त्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा येवल्यामध्ये कायम असल्याचं दिसून येते. त्यानंतर सिन्नरमधून माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे अशी लढत होती. अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे विजयी झाले आहेत. दिंडोरीमधून नरहरी झिरवळ विरुद्ध सुनीता चारोस्कर यांची लढत होती. अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ हे विजयी झाले आहेत. शहापूरमधून दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा अशी लढत होती. दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर मुंब्रा कळवामधून नजीब मुल्ला अजित पवार गटाचे आणि त्याविरुद्ध शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड हे रिंगणात होते निवडणुकीच्या आणि जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा कळवा मुंब्रा हा आपला मतदारसंघ त्यांचा जो आहे बालेकिल्ला म्हटला जातो तो पुन्हा एकदा राखण्यात त्यांना यश मिळालं आहे. तर ही संपूर्ण यादी होती 40 मतदारसंघांची जिथे तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत रंगली होती आणि अर्थात यामध्ये आपण पाहिलं की घड्याळ चिन्हाला सर्वाधिक यश मिळालेलं आहे आणि तुतारीला फटका बसलेला आहे.